अभिनेता कमाल खानने विकिपीडियावर शेअर केला संभाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर। शिवप्रेमींच्या संतापानंतर विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला, इंग्रजीतला मजकूर अजूनही कायम। संभाजी महाराज आमचे आदर्श असलं लेखन खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विकिपीडियाशी संपर्क करून वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश। संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केले, सनातनी मनुवाद्यांनी कायम कांड रचली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा शिवाजीराजे संभाजीराजे आमचा आराध्य दैवत, मजकूर कसा काढावा त्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली, त्याचप्रमाणे वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या कमाल खानची बोट छाटण्याचं काम शिवरायांचे मावळे करतील, राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांची संतप्त प्रतिक्रिया। अजित पवारांच्या दहनाबाबतची पोस्ट व्हायरल करणारे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला अटक। 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आलेला मेसेज व्हायरल, संतोष पोकणे असं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर, वैभवी देशमुखने सुळेंसमोर मांडली कैफियत। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित। संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न आणता कळंबच्या दिशेने नेण्यात आला। एका महिलेशी संबंध असल्याचा बनाव रचण्याचा प्लॅन होता, धनंजय देशमुखांचे पोलिसांवर गंभीर आरोप। आरोपी कृष्णा आंधळेला कधी अटक करणार, मसाजोगमधून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। सर्व आरोपींच्या सीडीआरची सुळे यांची मागणी। कृष्णा आंधळे कसा सापडत नाही, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर आंधळेंसह हत्या झाली त्यावेळी डीवायएसपी होते, त्यांचाही सीडीआर काढा, आव्हाडांची मागणी। सुप्रिया सुळेंकडनं परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट। खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर उपस्थित। महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे द्यावा, महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी। परळीतील महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी पत्नी उपोषण करणार, पतीला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य। बीड आणि परभणी प्रकरण सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबद्दल माहिती देणार, सुळेंची माहिती। सुरेश धस यांनी घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट। निवडक पोलीस अधिकारीच अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत, वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, धस यांची मागणी। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक, आउटगोईंग थांबवण्यासंदर्भात रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणात झालेल्या डॅमेजनंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार, कोकणामध्ये नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, उद्धव ठाकरे यांच्या सूचना। एसीबीची चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, वैभव नाईक यांच्याकडनं स्पष्ट। सकाळी भोंगा वाजवणारी शिवसेना कोणाची जनतेने ठरवलंय, धर्मसंस्कृती मनात नसणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची टीका। राऊत यांनी शिंदेच्या कुंभमेळा दौऱ्यावर केली आहे टीका। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात शिवाजी पार्कात पुन्हा बॅनरबाजी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं अशा आशयाचा बॅनर। एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, ठाकरे पक्षाला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापूंची टोलेबाजी। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला पदाचा राजीनामा। पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणं शक्य नसल्यानं राजीनामा देत असल्याचा राजीनाम्यात उल्लेख। दापोलीत ठाकरेंच्या शिवसेनेतील 5ही नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवशी 5ही नगरसेवकांनी मशाल सोडून धनुष्यबाण घेतला हाती। राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या निकटवर्तीयांनी आव्हाडांची सोडली साथ, अभिजित पवार, हेमंत वाणी, सीमा वाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। शरद पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरेंच्या बॅनरवरून शरद पवारांनी तुतारी गायब, त्याऐवजी एकनाथ शिंदेंचे बॅनर। शिवजयंती कार्यक्रमासाठी भरत गोगावलेंना बोलवल्यानं राजू खरे बंडखोरी करणार अशी चर्चा। व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा, भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती, ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी केल्याची माहिती। हे वेड्यांचं सरकार आहे, मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे, संजय राऊतांची टीका। तर गृह खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, संजय राऊत यांचा गंभीर आरोप।
ज्यांना गरज असेल अशांना पुन्हा पोलीस संरक्षण मिळेल. आमदारांच्या सुरक्षेतील कपातीवर शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता. तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदांची निर्मिती करण्यास मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती. प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्याची माहिती. राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आजपासून राज्यभरात खाद्यपदार्थांच्या तपासणीची विशेष मोहीम. मंत्रालयाच्या कॅन्टीनमधल्या खाद्यपदार्थांची केली तपासणी. पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरण्यात आले, त्यामुळे अडचण आली. मात्र आता आम्ही अर्थ खात्यासोबत बोलून अडचण दूर करू. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ठाणे ग्रामीण विकास यंत्रणा आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीची दिशा बैठक. बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश म्हात्रे, नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरेंसह अधिकारी उपस्थित. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता. अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उईके, उपाध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ पेंडर. काँग्रेसने जिल्हा परिषदेचं समाज कल्याण सभापतीपदही मिळवलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या चौघांना सभापतीपद. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने राज्यातल्या प्रत्येक अंगणवाडी केंद्रात अभिनव उपक्रम. राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं होणार पूजन. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची उद्या पायाभरणी. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार पायाभरणी. या निमित्ताने जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढली जाणार. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. मुख्यमंत्री उद्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित राहणार. तर उद्या संध्याकाळी आग्र्यामध्ये पार पडणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार. भिवंडीतील शिवाजी महाराजांच्या मंदिराचं 17 मार्चला लोकार्पण. या दिवशी तिथीनुसार साजरी होणार शिवजयंती. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरींकडून मंदिराची निर्मिती. शिवजन्मोत्सवानिमित्ताने नाशिक शहरात ठिकठिकाणी विविध देखावे. तर शहरातील सीबीएस, पंचवटी, रविवार कारंजा मार्ग वाहतुकीकरता बंद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरभर लागले शुभेच्छा देणारे बॅनर. पुण्यात जीबीएसमुळे 9वा मृत्यू. वाघोलीतील 34 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू. रुग्णाला श्वसनाचा त्रास झालेला, स्नायू कमजोर झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.